नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळच्या 7 वाजले त्या। इकडं अंगण सगळं झाडून झाले, सगळं म्हणजे जेवढं आहे तेवढंच, कारण अंगणामध्ये आता मका वाव घातलेले, त्यामुळे बरंच अंगण गुंतलेलं आहे कागदांनाच। गुरांची झाडट करून झालेली आहे, गाईची धार काढली आणि कालवड सोडले परत प्यायला। आणि इथं बाटलीमध्ये गाईचं दूध आणले, ह्यातल्या एका पिल्ल्याला पाजायला। त्याची शेळी मेली, आजारी होती, आणि म्हशीचं दूध जरा जड असतं पाचायला, त्यामुळं आम्ही ह्याला देशी गाईचं दूध काढून पाजतोय। चल इकडं। सगळ्या शाळा गोळा होऊन आले ते, ह्याला मका टाकायची, कागद फडकून घेते आणि शाळेला मका टाकून घेते। मका टाकल्यावर परत थोड्या वेळानं पाला टाकायचा खायला। मामा गोड घेऊन आता माळावर चालले तर बांधायला, आणि इकडे मी पण आता मका उघडली। थोड्या वेळ जर कागद वाळून द्यायची आणि मगच पसरायची मका। तर आता पोरांना आंघोळी घालून घेते। आता चहा ठेवलाय, चहा पिऊन घेते आता पहिल्यांदा, नंतर परत मग बाकीचं काम। मका पसरून घेतली, पातळ पसरले चांगले, म्हणजे वाळलंच आज मका। आणि आता कपडे धुवायला लागले, कपडे धुवून घेते। आज बुधवार, कारली तोडायची ते आज जरा गडबड्या, सकाळ सकाळ उरकायची। सकाळी लवकर उरकून गेलं तरच होते कारलं तोडून, नंतर परत दिवस मावळते। कपडे धुवून झाले ते सगळे, शाळांना पाला टाकला, पाणी ठेवलं। 10 वाजले त्या, आणि जेवण ते करून आता निघाले रानात। कारल्यापाशी आली आता मी, एकटीच आली मी, अजून बाया काय आल्या नाही त्या। आणि आत्याला काय बरं वाटत नाही, आत्याचं पाय दुखते ते, त्यामुळं आत्या दवाखान्यात गेले ते। आणि ताईंचं अजून घरचं काम आवरते, त्यामुळे ते येतले। त्यांचं आवरल्यावर रश्माला पण सांगितले आज कामाला, कारलं तोडायला। ती पण अजून आली नाही, बराच टाईम झालाय आता। तोपर्यंत म्हणलं आपण आलोय पुढं तर सुरुवात तर करावी कारलं तोडायला। एक कडेची लाईन एक एक्स्ट्रा राहते, तर त्या दोघीजण येते ते, तोपर्यंत तोडून घेते मी हे कडेची लाईन। कडेची वळ तोडून झाली, कागदवान ओतली कारली। चला आता रेश्मा पण आली, आता सुरुवात करू कारली तोडायला। पलीकडे कडेची वळ झाली तोडून, आता तळाच्या त्या पाती 2-2 पाती लागल्या। असा कारल्याचा सावलेला ढिगारा केलाय। आज काय पाणी नाही, मोटर चालू पाणी मारायला, लाईट आल्या परत मारायचं पाणी। आता पाणी प्यायला बसलोय, आता पाणी पिऊ आणि पाणी पिऊन परत मग लागू तिसऱ्या पातीला। दुपारच्या 2 वाजले त्या, आणि तोडायचं निम्यापेक्षा जास्त झाले। चला आता जेवण करायला लागलोय, या सगळ्यांनी आता दुपारचं जेवायला। तर आता डब्बा उघडलाय, आणि जेवणामध्ये आज चपाती, शेंगदाण्याची चटणी, सुकी बटाट्याची भाजी, भात आहे साधा, लोणचं, आणि इकडे रेशमान आणली जवसाची चटणी। तर आता या सगळ्यांनी जेवायला। जेवण करून झाल्यावर एक पात लावली, आणि आता हे दुसरी आणि शेवटची पात धरली। एवढी पात लागली की होईल आपलं कारलं तोडून। सव्वा 4 वाजले त्या, आणि कारलं सगळं तोडून झाले। आता ते आले ते कारली भरायला, आता कारली भरून घेते ते। चला आपल्याला आता वर जायचंय तिकडं केळीकडं।
शेणला ह्यातनंच कारल्यातनं शोधून चांगले चांगले गवताचे गटुडं काढले. आणि इकडं केळी भिजवायला चालू आहे. केळीला ड्रेचिंग करायच्या आधी केळी भिजवून घ्यायची. बॅलरमध्ये औषध केले ड्रेचिंग करायचं. चला आता गवताचं गटुडं बांधू आणि मग करून घेऊ केळीला ड्रेचिंग. आणि 5 वाजले ते ड्रेचिंग. तर आता सुरुवात केली ड्रेचिंग करायला. बादल्यांमध्ये औषध घेतले. एक अशी बारकी मापा करून घेतलेली ती 200 मिलीची. खालच्या कडेला औषधाचं बॅलर भरून ठेवलेलं आहे. आणि बादलीने थोडं आणून मापानेच वतायचे केळींच्या. थोडंसं बुडाच्या लांब अंतरावर वतायचे. माझी पहिली पात लागली. दुसऱ्या पात्यासाठी औषध आणायला चालली मी. दिवस हळूहळू खाली चालले. आता 5:30 वाजत आले त्या. मी आता सुरुवात केली ड्रेचिंग करायला. आता एक पात लागली. आता किती वेळ लागतो काय माहीत करायला. आणि केळीची रोपं पण आपली चांगली मोठी झाली. ती उचलली ती चांगली. सव्वा 6 वाजले त्या. आणि ड्रेचिंग करायच्या अजून केळीच्या 10 दोऱ्या राहिले ते. पण आता अंधार पडायला लागलाय. आणि अजून एक अर्धा तास माळावरच काम आहे. कारल्याला पाणी मारायचे. कारल्याला पाणी मारून अजून गुरं आहे ती खाली. गुरं सोडून घेऊन जायची ती. त्यामुळे तेवढ्या राहिलेल्या 10 दोऱ्या आता सकाळी येऊन करायची ड्रेचिंग. तर आता खाली जाऊ, कारल्याला पाणी मारू आणि गुरं घेऊन घरी जाऊ आता. तर सगळी कारली एकावर एक ठेवली कॅरेट आणि पाणी मारले भरपूर. चला घरी जाऊ आता. अंधार पडलाय पूर्ण. आता 6:30 वाजले त्या. पाण्याची लाईट आली आहे 4ला. आता पाणी भरून घ्यायचे. बॅलरात लावले पाणी. आता प्यायचं पण भरून घेते पाणी घरात जाऊन. 7 वाजले त्या. पाणी भरून हातपाय धुवून आता मी किचनमध्ये आली. स्वयंपाक करायला लागली. आता कणिक मळून घेतली. चपात्या करून घेते आता. आणि तर भाजी पण करून झाली. गोळ्याची आमटी म्हणजे पळपड बेलण्याची आमटी केली.